हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल, आनंदी असाल। आणि आज आहे शनिवार आणि वाजले आहेत दुपारचे 12:30। बस सगळ्यांचा लंच वगैरे झाला। आज सगळे लेटच उठले। मी देवान सकाळी लवकर उठला होता आणि तो मस्त खाल्लं पिल्लं झोपला आणि आता मग त्याला मी फ्रेश करून दुपारचा लंच वगैरे भरवला आणि आम्ही सुद्धा जस्ट जेवलो आता आणि बस आता निघायचं आहे बाहेर। तर आज म्हटलं की चला बाहेर फिरूया आणि तुम्हाला पण दाखवूया मी जे काही शॉपिंग करेन किंवा काहीही मी कुठे जाईल तिकडे फिरायला। सो म्हटलं की चला आज शॉपिंग विथ मी असाच एक ब्लॉग बनवूया। तर आज लंच पण मी एक स्पेशल बनवला होता आणि मी तुम्हाला क्विकली दाखवते की मी आज काय लंच बनवला आहे तो। तर सकाळी मी बनवले होते पोहे, त्यातले हे एवढे राहिले सो ते मी ठेवले आहेत आणि मी लंचसाठी बनवलं आहे हे छोले आणि हे आहेत भटुरे आणि आम्ही लंच करून झाला तरी पण एवढे बाकी आहेत। आणि हा आहे राईस आणि राईस कोणीच खाल्ला नाही, सगळ्यांनी भटुरेच खाल्ले सो राईस भरपूर राहिला आहे। सो असा होता हा आजचा लंच आणि सकाळचा ब्रेकफास्ट। तर आता आम्ही बाहेर निघतोच आहोत आणि बेसिकली आता असं आहे की प्रिशाचा एखाद वीकमध्ये बर्थडे येतो आहे सो त्याचंच प्रिपरेशन आम्हाला करायचं आहे। तिला बर्थडेला काही ड्रेस घ्यायचा आहे किंवा व्हॉटेवर तिला जे हवे आहे ते। सो 3-4 ठिकाणी जाण्याचा आज प्लॅन आहे। सो लेट्स सी कसं जमतं आहे बिकॉज यार वीकडेजमध्येच वेळ अजिबात मिळत नाही, तर वीकेंडलाच वेळ मिळतो। तर म्हटलं की चला जाऊन येऊया, आज जरा वेळ आहे आणि माझं सगळी कामं मी आज सकाळीच आटपून घेतली लवकर। मी तर लवकरच उठली होती ॲक्च्युली, 5 वाजताच मला जाग आली तर मग लवकर उठली आणि सगळं लवकर करून घेतलं कारण का माझं ऑलरेडी प्लॅन होतं की आज छोले भटुरे बनवायचे आहेत कारण का प्रिशाला खूप आवडतात। तिचं असं असतं की छोल्याबरोबर पुरी नाही तर तिला भटुरेच आवडतात, तर मग ते बनवलं तिने पण खूप छान असं आता खाल्लं व्यवस्थित। तर म्हटलं की चला आता निघूया आणि इकडे देवांशी मस्ती चालू आहे। देवांश से हाय, से हाय देऊ। देवांश हाय कर, तू काय करतो? मस्ती करतो, तर त्याची मस्ती चालू आहे। चल जाऊया ना फिरायला, चला चला तर मग स्टे ट्यून। जस्ट आता उतरलो, शैलेश देवाशला घेऊन दुसऱ्या 5 बिलोला गेले आहेत असं त्याला फिरवायला आणि आम्ही आलो आहोत फेवरेट आमचं दोघींचं सुद्धा बर्लिंग्टन। तर बघूया, प्रिशूला इकडे ड्रेस आवडला होता ना प्रिशू? हो हां, तिने काही दिवसांपूर्वी एक ड्रेस बघितला होता सो लेट्स सी तो आहे अवेलेबल, तर बघू त्याच्यामध्ये सायझेस वगैरे। सो चला लेट्स गो। प्रिशाने फायनली एक ड्रेस घेतला बर्लिंग्टन मधून। तिला एकदम सिम्पलचेच कपडे आवडतात, तिने सिम्पलचा ड्रेस घेतला आहे। बोला प्रिशू? हो तर आता बघूया पुढे पुढे जायचं की घरी जायचं, लेट्स सी। तर मी आता आली आहे डीडीज मध्ये आणि इकडे आजूबाजूला बरेच शॉप्स आहेत, इथे रॉस वगैरे पण आहे बट लेट्स सी पहिला जायचं आहे डीडीज मध्ये। आणि प्रिशा आणि मीच आम्ही दोघी जणीच आहोत शॉपिंग करायला। देवांश आणि शैलेश कारमध्येच बसले आहेत मगापासून, मगाशी सुद्धा बर्लिंग्टनला ते कारमध्येच बसलेले आहेत।
मग बघतो आतमध्ये एक्सप्लोअर करूया चला. तर डीडीसमधून एवढी शॉपिंग झाली आहे. 2 बॅग्स आहेत आणि आता बस निघालोच आहोत. देवाश गाडीत कंटाळला आहे आणि मग बघूया पुढे मुलांना कुठे घेऊन जायचं आहे. विचार करतोय की त्यांना कुठेतरी गार्डनमध्ये खेळायला घेऊन जायचं. सो लेट्स सी. आणि मी कार शोधते कुठे पार्क केली आहे ती. सो चला. तर आता आम्ही आलो आहोत मुलांना इकडे पार्कमध्ये घेऊन आणि इकडे हे देवांश खेळतोय मागे आणि मस्त आहे हे पार्क. आम्ही इथे फर्स्ट टाईमच आलो आणि खूप छान आहे, खूप मोठं आहे. असं म्हणजे वन डे पिकनिकसाठी वगैरे खूप मस्त. अगदी मॉर्निंगला यायचं, संध्याकाळी निघायचं जेवण वगैरे घेऊन आणि खूप छान वाटलं एकदम. अदरवाईज आम्ही एका पार्कला जायचो मुलांना घेऊन आणि आम्ही तिकडेच जात होतो ॲक्च्युली आतापर्यंत. आम्हाला इकडचं एवढं काय माहिती नव्हतं. सो आम्ही आज आलो आहे तर खरंच खूप छान वाटतंय. आणि मागे बघू शकता खूप मोठं असं हे पार्क आहे. मुलांना खेळायला खूप ॲक्टिव्हिटी आहेत ॲक्च्युली आणि छान आहे एकदम. सो आता बघूया मुलं किती वेळ खेळत आहेत ती. आणि या पार्कचं नाव आहे लेक पार्क आणि हे हिल्सब्रो काउंटीमध्ये आहे. जर तुमच्यापैकी कोण इकडे असेल टॅम्पामध्ये वगैरे सो नक्की इकडे व्हिजिट करा मुलांना घेऊन. खरंच खूप छान आहे. मागे आहे शेल्टर्स. इकडे जागोजागी शेल्टर्स आहेत मस्त. आपलं मुलं खेळत आहेत. इकडे सगळे पॅरेंट्स बसले आहेत आणि तिकडे सुद्धा ती व्हाईट दिसते तुम्हाला मागे. तिकडे पण सिटिंग एरिया आहे ना शैलेश. ते पण खूप छान वाटतंय लांबून तरी बघायला. सो आम्ही तिकडे गेलो नाही अजून पण येस खूप मस्त आहे. Hello. Hello. How are you? Where are you going? Devansh, where are you going? Slow down. काय करते तू? तुला का मातीच्या गार्डनची आठवण आली की काय? आता मातीचं गार्डन काय होतं सांग बघू. पण काय होतं, कुठे होतं? तर ना आम्ही जेव्हा इंडियामध्ये होतो तेव्हा आम्ही बोरिवलीला सावरकर उद्यानात जायचो. तर तिकडे तेव्हा प्रिशू खूप छोटी होती, एक 4-5 वर्षाची, 3-4 वर्षाची अशी. तर तिला ते गार्डन इतकं आवडायचं बिकॉज ती मुलं तिकडे मातीत वगैरे खेळायची ना, तर तिने ते नावच ठेवलेलं मातीचं गार्डन. तर आम्ही तिला आता तेच बघून एकदम असं आठवलं. तर शैलेश बोलायला आला की काय प्रिशा मातीच्या गार्डनमध्ये खेळतेस का? सो शी वॉज लाईक की हां मातीच्या गार्डनमध्ये खेळते. सर तेच याला मुलं लगेच मोठी पण होतात तर तिची पटकन अशी आठवण आली ती खेळताना मातीमध्ये इकडच्या सँडमध्ये. सो तर ती तेच बोलते की हां मातीच्या गार्डनवरची मला आठवण आली मम्मा. मुलं मागे खेळत आहेत, शैलेश आहे त्यांच्याबरोबर. तर म्हटलं की मी इकडून एक असा राऊंड मारते. खूप मस्त वाटतं, एकदम शांत आहे आणि मागे लेकसुद्धा बघू शकता तिकडे. सो चला बघूया जरा जवळ जाऊन. तर इकडे मागे लेक आहे पण इकडे बघू शकता तुम्ही लिहिलं आहे इकडे आहेत ॲलिगेटर्स. सो इकडे ऑलरेडी मेन्शन केलंच आहे प्लीज डू नॉट फीड द वाईल्ड लाईफ. सो इकडून मागे गेलेलंच बरं.
इकडे मस्त दोघं बाप बेटी खेळत आहेत आणि मला ड्युटीला लावलंय देवांशला धक्के मारायला. ग्रास खातो ऍक्च्युली. मम्मन खातो ना, मम्मन करतो तू. सोनू कोण आहे हा? देव कोण आहे? टॉर्टॉइस. टॉर्टॉइस. हाय. जस्ट घरी आली आणि देवांश झोपला. येता येताच तो खूप खेळला दमला आणि तो गाडीतच झोपला. तर म्हटलं की आता घरी आली आहे, जी शॉपिंग केली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करावी. तर आम्ही गेलो होतो बर्लिंग्टनला आणि डीडीजमध्ये. तर बर्लिंग्टनला प्रिशाने ड्रेस घेतला. सो तो ड्रेस आणि तिचा जो लुक आहे तो तुम्हाला तिच्या बर्थडे ब्लॉगमध्येच बघायला मिळेल. सो तो तर मी आता रिव्हील नाही करत आहे, पण मी डीडीजमधून शॉपिंग केली आहे माझ्यासाठी. ते तर मी तुम्हाला ऑब्व्हियसली दाखवू शकते. सो मस्त शॉपिंग झाली आज आणि ऑफकोर्स. आणि मी आहे एक पर्स लवर, एक बॅग लवर, तर मी तर बॅग्सच घेतल्या आहेत. सो मी तुम्हाला पहिला दाखवते. सो माझ्याकडे अशा या 2 बॅग्स आहेत. ही एक आहे आणि ही एक एवढी मोठी आहे. बस गाईज, मी एवढी शॉपिंग केली अँड आय होप तुम्हाला ही शॉपिंग आवडली असेल बघायला. आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केला आफ्टरनून नंतर. सो आय होप तुम्हाला ते बघायला आवडलं असेल. सगळ्याच गोष्टी तुम्हाला फिरायला बघायला आवडलं असेल. सो चला तर मग मी आजचा ब्लॉगसुद्धा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर.